देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। पाथर्डी नगर परिषदेच्या उमेदवाराच्या प्रचाराकरता सभा होणार आहे। मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रज्ञा सातव यांनी विधान भवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे। सभापती राम शिंदे मुंबईत नसल्यानं सचिवांकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात येतोय। कुठल्या कारणाने तिने राजीनामा दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन कोणाला पैशाचं प्रलोभन कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे। जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, ज्याला लोकशाही मान्य नाही, असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल। पण झालेली घटना हे चुकीची आहे। वरई विधानसभा मतदारसंघात जागा वाटपाची चुरस आहे। स्थानिक आरक्षणामुळे पत्नी, भाऊ आणि मुलीच्या उमेदवाराकरता प्रयत्न होत आहेत। मनसेकडून देखील वरईतील काही जागांवर दावा करण्यात येतोय। ठाकरेंची शिवसेना मनधरणीच्या भूमिकेत दिसते। शिंदेंची शिवसेना अधिक जागा लढण्याकरता तिथं इच्छुक आहे, तर भाजपात कमळ फुलवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत। मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ताकद ही समविचारी पक्षांच्या आघाडी करता तयारी आहे। वाघाळा महानगरपालिका निवडणुकीची घोषणा ही झालेली आहे। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ताकद नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर आहे असं म्हटलं जात आहे। वंचित बहुजन आघाडी मनपा निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करण्यास तयार आहे असे संकेतही वंचितकडून देण्यात आले। नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीनं धोरण म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नवतरुणांना संधी देण्याचं धोरण आखलेलं आहे। त्यामुळे नांदेडमधल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार प्राधान्यक्रमानं वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते राहतील आणि सगळे 50च्या खालचे राहतील अशी तयारी या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी करत आहे। तर मग समविचारी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि राज्य कमिटीनं जाहीर केल्याप्रमाणे आम्ही भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडीला तयार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।